रत्नागिरी जिल्ह्यातील खेड तालुक्यात खवटी येथे मुंबई गोवा महामार्गावर दरड कोसळल्याने महामार्गावरील वाहतूक गेले तब्बल 8 तास ठप्प आहे। दरड हटवण्यासाठी आवश्यक यंत्रणा तातडीने कार्यरत करण्यात आलेली नसल्याचा आरोप करत भाजप नेते वैभव खेडेकर यांनी प्रशासनाच्या कारभारावर तीव्र नाराजी व्यक्त केली आहे। आपत्ती व्यवस्थापनाच्या बैठका केवळ देखाव्यासाठीच होत असल्याचा गंभीर आरोपही त्यांनी केला। दरम्यान रात्रीपासून महामार्गाच्या दोन्ही बाजूंना शेकडो वाहने अडकून पडली असून प्रवाशांना परिस्थितीबाबत कोणतीही अधिकृत माहिती तसेच पिण्याचे पाणी किंवा अल्पोपहाराची व्यवस्था करण्यात आलेली नसल्याने प्रवाशांमध्येही संतापाचे वातावरण आहे। आमच्या कोकणाच्या माथी कायम हे असं ही आपत्ती आणि निसर्गाचं रौद्ररूप आहे। गेल्या अनेक वर्षापासून हा मुंबई गोवा महामार्ग याची कहाणी आपण 17 वर्ष ऐकली असाल। आज तो पूर्णत्वाकडे जात असताना अशा पद्धतीने निसर्गाचा प्रकोप होतो, परंतु सरकारी यंत्रणा जशी म्हणावी तशी कार्यरत नाही। जिल्हाधिकारी असतील, प्रांताधिकारी असतील, त्यांच्या दालनामध्ये आपत्ती व्यवस्थापनाच्या मोठ्या बैठकीचे फोटो वृत्तपत्रामध्ये आपण पाहतो, परंतु वस्तुस्थिती पाहिली तर गेल्या आज रात्री 2:30 वाजल्यापासून आम्ही जागे आहोत आणि या सर्व ज्या माणसं या ठिकाणी अडकलेली आहेत त्याला लवकर कसं जाता येईल यासाठी मशिनरी उपलब्ध व्हावी म्हणून प्रयत्न करतोय, परंतु हायवेचे कॉन्ट्रॅक्टर आणि त्यांच्या मशिनरी उपलब्ध नाहीत। त्यांची डिझास्टर मॅनेजमेंट आपत्ती व्यवस्थापना ही देखील फेल आहे आणि म्हणून ही अवस्था आहे। खरं तर तिची जर व्यवस्था ठिकठिकाणी डंपर आणि जर का पोकल्यांची व्यवस्था ठेवली असती तर मला वाटतं हा सगळा भाग 1-2-3 तासामध्ये मोकळा झाला असता। अजूनही परिस्थिती अशी आहे की अजूनही 1-2-3 तास ती माती हटवली जाईल की नाही त्या ठिकाणी शंका आहे आणि मशिनरी कमी ह्या ठिकाणी आहे। त्यामुळे प्रशासन पूर्णपणे फेल आहे। इथे अडकलेले जे सगळे आमचे प्रवासी आहेत त्यांना इथे खाण्याची पिण्याची कुठलीही व्यवस्था नाही। पण ही शासकीय यंत्रणा नक्की करतं काय हा माझा प्रश्न आहे आणि म्हणून आज सेशन चालू आहे, अधिवेशन चालू आहे, त्या अधिवेशनामध्ये हा प्रश्न नक्की या ठिकाणी उमटवला जाईल। परंतु आता या ठिकाणी इमर्जन्सीमध्ये आम्ही देखील प्रशासनाला सहकार्य करतोय आणि मशिनरी आणून या ठिकाणी हा रस्ता मोकळा होईल अशी या ठिकाणी परिस्थिती निर्माण करतोय, परंतु याच्यावरती आवाज उठणं आवश्यक आहे आणि दोषी असतील त्यांच्यावरती कारवाई होणं आवश्यक आहे।